आजची रेसिपीमध्ये MTR बदाम ड्रिंक मिक्स आणि 1 कप दूध वापरून खूप छानपैकी ब्रेड रसमलाई बनवणार आहेत। हा ब्रेड रसमलाई बनवायचं खूप इजी रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी लागतोय। चला तर मग रेसिपी सुरू करूया। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। चला तर मग रसमलाई कशी बनवायचे आजची व्हिडिओमध्ये बघून घेऊया। पहिला अगदी इथे मी गॅस ऑन करून गॅसवर पॅन ठेवले आहेत। यामध्ये 1 कप फुल क्रीम दूध टाकत आहे। दूध पहिला अगदी उकळून घ्यायचे। इथे मी पहिलेच उकळून थंड करून घेतले होते ते वापरत आहे। जर कच्चा दूध असले तर पण चालेल। 1 कप दूध वापरले आहेत। टोटल 250 ग्राम दूध आहेत। दूध उकळायच्यापर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेसमध्ये जाऊया। इथे मी 5 ते 6 ब्रेडचं स्लाइस घेतले आहे। तुम्ही इथे पाहू शकता। ब्रेडचं स्लाइस आता आपण कट करून घेऊया। ब्रेड पहिला अगदी राउंड शेप मध्ये कट करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी एक डब्याचे झाकण घेतले आहे, छोटेसे डब्याचे। तुम्ही पाहिजे तर कटर असले तर कटरने पण कट करू शकता। राउंड शेप मध्ये कट करून घ्या। पहिला अगदी पूर्णपणे इथे मी ब्रेड कट करून घेतले आहेत राउंड शेप मध्ये। तुम्ही पाहू शकता मस्तपैकी कट झाले आहेत। पूर्णपणे राउंड शेप मध्ये ब्रेड कट करून घेतले आहे। तुम्ही इथे पाहू शकता। गॅसवर दूध उकळायला ठेवले होते। दूध व्यवस्थित गरम होत आहे। तुम्ही इथे पाहू शकता मस्तपैकी उकळत आहे। छानपैकी उकळू द्यायचे। दूध उकळून घेताना वर साय येतं, त्या साईडला पॅनला चिटकून घ्या। दूध छानपैकी उकळून झाल्यानंतर यामध्ये इथे मी अर्धा कप कंडेन्स मिल्क टाकत आहे। जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नाही असले तर तुम्ही अर्धा कप साखर वापरा। साखर किंवा कंडेन्स मिल्क कोणतेही वापरले तर चालेल। इथे मी कंडेन्स मिल्क टाकत आहे अर्धा कप। कंडेन्स मिल्क टाकल्यानंतर व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घ्या। एकदा चम्मचने मिक्स करून झाल्यानंतर आता आपण छानपैकी परत उकळून घेऊया 1-2 मिनिटं। आणि पॅनच्या साईडला लावून घेतलेली शाही किंवा मलाई दुधामध्ये टाकून घ्या। आणि माझ्याकडे एक्स्ट्रा दुधामध्ये शाही होते ते पण यामध्ये टाकून घेते। जर असले तर मलाई किंवा शाही टाकून घ्या। दुधाचं नाही असले तर पण चालेल, काही हरकत नाही। दुधाचं शाही टाकल्यानंतर आता आपण यामध्ये मेन इंग्रेडियंट्स टाकून घेऊया। तो आहे MTR ब्रँडचं बदाम ड्रिंक मिक्स वापरत आहे। हा बदाम ड्रिंक मिक्स एकच वापरले तर आपल्याला ड्रायफ्रूट्स वापरायचा गरज नाही आहे, कारण ड्रायफ्रूट्सपासून हा पुडी बनवलेले जाते। पूर्ण पॅकेटमधून पावडर पूर्ण टाकून घ्या। मार्केटमध्ये इजी भेटतोय आणि फक्त 5 रुपयाला हा बदाम ड्रिंक मिक्स आहेत। पूर्ण पॅकेटमधून पूर्ण पावडर टाकून घ्या दुधामध्ये। आणि दुधामध्ये हा पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। MTR बदाम ड्रिंक मिक्स एकच पॅकेट वापरले तर आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा ड्रायफ्रूट्स टाकायचं गरज नाही, कारण पुड्यामध्ये ड्रायफ्रूट्सचा पावडर असतो, त्यामुळे एक्स्ट्रा ड्रायफ्रूट्स वापरायचं काही गरज नाही। आता यामध्ये चिमटभर हळद टाकून घ्या। हळद टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि छानपैकी गॅस मीडियम हाय हीटवरती ठेवून व्यवस्थित 2 ते 3 मिनिट पावडर टाकल्यानंतर छानपैकी शिजून घ्या दूध। ब्रेड रसमलाई बनवताना बदाम ड्रिंक मिक्स वापरल्यामुळे 2 फायदा होते। यामध्ये एक, दूध घट्ट व्हायला मदत होते आणि कोणताही एक्स्ट्रा वरून ड्रायफ्रूट्स टाकायचं गरज नाही। हा एक बदाम ड्रिंक मिक्स पुडा वापरल्यामुळे। हा मिक्स पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित 2 ते 3 मिनिट इथे मी दूध उकळून घेतले आहे। तुम्ही ते पाहू शकता मस्तपैकी आपला दूध घट्ट दिसत आहे। आणि चिमटभर हळद वापरल्यामुळे दुधाला खूप छानपैकी कलर आले आहेत, रंग आले आहेत। तुम्ही ते पाहू शकता। तुम्ही पाहिजे तर यामध्ये रंग याच्यासाठी येलो फूड कलर किंवा केसर वापरू शकता। यामध्ये सगळ्याच्या घरी केसर नसतो, त्यामुळे इथे मी चिमटभर हळद वापरले आहेत। आणि हळद वापरल्यामुळे हेल्दी पण असतोय, त्यामुळे इथे मी चिमटभर हळद टाकले आहेत। आणि गॅस इथे मी बंद केले आहेत। आपलं दूध घट्ट पण झाले आहेत आणि हळदी वापरल्यामुळे छानपैकी रंग पण आले आहेत। आता आपण नेक्स्ट प्रोसेसमध्ये जाऊया। दूध थंड झाल्यानंतर आपण पहिलेच आम्ही ब्रेड राउंड शेपमध्ये कट करून घेतले होते ना, ते एक प्लेटमध्ये ठेवून घ्या। यावर
थंड झाल्यानंतर वरून मसाला दूध टाकून घ्या। सर्व केलेली हा प्लेटमध्ये ब्रेड रसमलाईवर थोडीशी बारीक कट करून बदाम टाकून घ्या। चांगला दिसू दे म्हणून इथे मी बदामचे चूर टाकत आहे, तुम्ही पाहिजे तर टाका, नाही तर नाही। सर्व केलेले प्लेटमध्ये ब्रेड रसमलाई थंड करून घ्या एकदम छानपैकी। इथे मी थंड करायच्यासाठी फ्रीजमध्ये ठेवत आहे अर्धा तास। साधारण अर्धा तास इथे मी फ्रीजमध्ये ठेवले होते। अर्धा तास झाल्यानंतर इथे मी बाहेर काढून घेतले आहेत आणि छानपैकी कट होते, तुम्ही इथे पाहू शकता मस्तपैकी झाले आहेत। एकदम थंड थंड खायला खूपच भारी लागतोय आणि टेस्ट पण खूपच भारी आहे। नक्की तुम्ही हा ब्रेड रसमलाई अशा पद्धतीने एकदा बनवून बघा, तुम्हाला पण खूपच आवडेल। आणि आजची रेसिपीमध्ये तुम्हाला काही डाऊट्स असले तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असले तर मित्रांनो प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एक असंच छान छान रेसिपी बरोबर, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।